जय शिवराय मित्रांनो. मी आमच्या छोट्याशा बागेत गेलो. इथे काजीची जी 10-15 मुळं असत. तर तिथे साफसफाई करूची होती. तर बघितले तर भरपूरच रान आणि छोटी मोठी झाडं आता इलेली होती. तर डोक्यात प्रश्न पडलो की एका दिवसात तर होणार नाही. तर म्हटलं जेवढं जमत तेवढं आपण करूया. तर मोठी मोठी झाडं ती पहिली तोडून घेतले. तोडता हे बघा कुल दिसलो. तर म्हटलं याच्यापासून जरा लांबच राहावया. आणि तसं सगळं झाल्यावर आज आमच्या इथे गवळदेव होतो. तर त्याची तयारी सगळी चालू होती. जेवण होता आणि अशा प्रकारे जेवणाची सुरुवात पण झालेली होती. तर हे नातादा अ, वा पूर्ण सगळा लिपून वगैरे घेतल्यान चौतरो आणि वाघाची प्रतिकृती पण तयार करूची होती. थोडक्यात गवळदेव म्हणजे गावाचं संरक्षण करूसाठी एक ती प्रथा असा. आणि वाघापासून संरक्षण तसाच इतर सगळ्यापासून संरक्षण त्यापासून संरक्षण भेटावा म्हणून गवळदेव घातलं जाता. ही एक कोकणात प्रत्येक ठिकाणाची परंपरा असा. तर ते म्हणजे एक निसर्गाच्या सानिध्यात ते एक प्रकारचा वनभोजनच म्हटलं तरी चालता. तर अशा प्रकारे हे बघा वाघ पण एकदम रेडी झालो प्रतिकृती तयार करून. बघता बघता जेवण पण रेडी झाला. लगेच मग देवाची पूजा केल्याने आणि त्याच्यानंतर नैवेद्यासाठी वाढी वगैरे काढून मग देवाक नैवेद्य अर्पण केल्याने तसा त्यानंतर मग गाराणा वगैरे घालून रखवाली घेतल्याने त्याचवेळी अजून एक प्रथा केली जातात ती म्हणजे वाघाच्या रूपात माणसाक त्याच्या हातात वाडी ठेवून मग त्याला भुसकटवलं जातं नदीपर्यंत. तर ही एक तुमका प्रथा बघू गावात. तर अशा प्रकारे वाडकऱ्यांका जेवण वगैरे घालून घेतला जाता. तर हा व्हिडिओ तुमका नक्की आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.